हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय. काल आपण 7व्या अध्यायामध्ये 18व्या श्लोकावरचं माऊलींचं निरूपण अभ्यासत होतो, चिंतन करत होतो आणि त्याच्या दृष्टांतावर खूप काही विचार केला की सागराला जशी नदी मिळताना मागे वळून पाहत नाही तसा हा ज्ञानी आपल्या सर्व संसाराचा पसारा जो आहे तो मागे सोडून पुढे प्रवास करतो आणि समुद्रामध्ये बुडी देतो. समुद्रा म्हणजे आत्मतत्वामध्ये बुडी देतो, आत्मतत्वामध्ये विलीन होतो. त्यामुळे त्याच्यासाठी संसार शिल्लक राहत नाही. हा मुद्दा त्यातला आहे. पुन्हा आत्मतत्वानं जाणून ते संसाराकडं पुन्हा परतून बघण्याचे विसरलेत असं. आणि जसे समुद्रामध्ये मिळाल्यानंतर नदीचं मागं परतणं बंद होतं. परमार्थाचा एक मार्ग असा आहे की जिथं गेल्यानंतर मागे परतणं होत नाही. आणि प्रपंचाचा एक असा मार्ग आहे की तिथं पुन्हा पुन्हा परत यावं लागतं. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजिती, हे पुन्हा परतणंच आहे. म्हणून पुन्हा परतायचं जर नसेल तर समुद्राशी एकरूप होणं आणि समुद्राच्या दिशेनंच वाटचाल करत जाणं हे आपलं कर्तव्य आहे, जीवनातलं कर्तव्य आहे. त्यामुळं समुद्राशी विलीन मला व्हायचं आहे, समुद्राशी विलीन व्हायचं आहे असं पुन्हा पुन्हा विचार आपल्या मनासारखा आला पाहिजे. आणि समुद्र भगवंत आहे, तो सामावून घेण्यासाठी वाट पाहत आहे. आपला समुद्रसुद्धा वाट पाहतोय नदींची की त्या नदींना त्यांना आपलंसं करायचं आहे. जसं एखादा पुरुष आणि प्रकृतीचं जसं वर्णन केलेलं आहे तसं पुरुष आणि प्रकृती, समुद्र हा पुरुष आहे आणि प्रकृती ही नदी आहे, जीव ही नदी आहे आणि समुद्र हे आत्मरूप स्वरूप आहे. याला भेटायसाठी जशी उत्सुकता नदीची आहे तशीच उत्सुकता आणि वाट पाहणं समुद्राचं पण आहे. समुद्र वाट पाहत बसलेलं आहे आपल्यासाठी. कोण समुद्र? ते आत्मस्वरूप आपलं वाट पाहत आहे आपण यावं म्हणून. पण आपणच काय करतो? सतत मागं पाहतो, सतत मागं पाहतो. नदीचं कसं आहे? नदी मागं पाहत नाही, आम्ही सतत मागे पाहतो. सतत मागे पाहतो म्हणजे थोडंसं तीर्थयात्रेला गेलो तरी 50 वेळा घरी फोन करतो. हे मागं पाहणंच आहे. घरामध्ये काय चाललं आहे, तुम्ही असं का वागला, तसं का वागला. घरातल्या जनावरांची चौकशी करायची चालू असते. मी गेल्यामुळं कुत्रं खायला लागले की नाही, कारण मी त्याचा मुख्य मालक आहे. त्यामुळं कुत्रं माझ्याशिवाय, माझ्या हातचं शिवाय खात नाही. मग ते आता उपाशी राहिले की काय. काही लोक कुत्र्याला घेऊन तीर्थयात्रेला जाणारे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. याचा अर्थ आहे मागं वळून पाहायचं, सारखं मागं वळून पाहायचं. मी केलेलं माझी प्रशंसा करतात की नाही, मी इतकं लोकांना दिलं माझं नाव काढतात की नाही, मंदिराला देणगी दिली माझं नाव त्या गाभाऱ्यातल्या फरशीवर लिहिले की नाही, त्याला मागता येणं म्हणतात. मी प्रवचन कीर्तन करतो ती लोकांना आवडतात की नाही, तर लोकांना विचारून तरी बघूया. याला म्हणायचं मागं येऊन पाहणं. नदी कधी मागं येऊन पाहत नाही, सरळ 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 पुढे 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 जाते. कारण तिचे एकच दृष्टी असते, एकच असतं मनामध्ये की समुद्राला भेटणं, अन्य काही नाही. मग येणारा मध्ये खळखळाट, प्रत्येक दगडाशी लागणारा तिची टक्कर किंवा अनेक घाणेरडे पाण्याचा त्यामध्ये होणारं मिसळणं, या सगळ्या गोष्टीचा तो विचार करत नाही. म्हणजे जीवानं सुद्धा आपल्या सुखदुःखांचा फारसा विचार करू नये. नदी जसा विचार करत नाही, नदी जसा आपल्या कीर्तीचा आणि आपल्या नावाचा विचार करत नाही, तसं जीवानं सुद्धा आपल्याला दिलेली खोटी नावं आहेत
खोट्या नामामध्ये, खोट्या कीर्तीमध्ये आणि खोट्या या मालकीपणामधून आपण स्वतःला बाहेर काढणं म्हणजे मागं वळून न पाहणं हे आपल्याला हे प्रॅक्टिकली करण्याची आपण जरा सवय लावली पाहिजे बरं काय. रोज हळूहळू मागं परतायचं बंद करायचं, मागचे विचार सोडून द्यायचे. मागचे विचार सोडून दिले की त्याला मागं परतणं बंद होतं. मला असा अपमान करायचा का, माझ्यावरती असं मला मला काहीतरी असं वाईट बोलायचं काय, मी किती मोठा माणूस आहे, माझा अपमान केला मुलांनी, हे मागं वळून पाहणं आहे. पूर्वी काय झालं होतं अशा काही क्लेशकारक घटनांची आठवण करून त्यामध्ये रममाण होणं हे मागं वळणं आहे. नदी वागेवरती काही सांगा बघू, मागच्या गावातलं काही बघायचं राहिलं म्हणून परत ती मागच्या गावात परतून आली असं कधी नदीचं झाले का बघा. कधीच येत नाही ती परत, ती पुढे जात असते, पुढे जात असते. आणि पुढे जाणे याचा अर्थ आहे सगळं जे आहे आतलंमधलं आपलं जे आहे ते सगळं विसरून जाणं. म्हणजे सर्वस्वाचा विसर हे परमार्थातलं मुख्य गोष्ट आहे. विसरच पडत नाही आपण. विसरले जयाचे अंतःकरण म्हणतात, मी माझी आठवण विसरले. ह्या दोन गोष्टी नदी विसरते. नदीला मी पण संपून जातं आणि माझं पण संपून जातं. ती नावं संपवते, आपला गढूळपणा संपवते, खळखळाट संपवते आणि नदीने समुद्रामध्ये विलीन होते. मीपणात येणारा माझा खळखळाट आणि विक्षेप संपवता आला पाहिजे आणि माझेपणामध्ये असणारा गढूळपणा जो आहे तोही संपवता आला पाहिजे. माझ्याला मी नाव देतो आणि त्या नावामधून आपण बाहेर पडतच नाही. पण नदी कशी आपली नावं सगळी विसरते, ती सगळी नावं विसरून, सगळा गढूळपणा विसरून, सगळ्या गावांना विसरून ती समुद्रामध्ये जाते परत न येण्यासाठी. परत न येण्यासाठी जावं. सारखं सारखं पाठीमागं परतून पाहाय म्हणजे म्हणजे कोण पंढरीशी जाय तुकोबांचा अभंगच आहे की सारखी ती पंढरीला जाते आणि मागं येते वेशीवरून परत येते की काय माझी सोनबाई आता काहीतरी करेल ना माझ्या माघारी, मग तिला सांगायला सूचना द्यायला येते. परत जाते, परत वेशीवरून परत येते ती आणि परत म्हणते जनावरांचं लक्ष दे, असं कर तसं कर, मुलांच्याकडे लक्ष दे, असं 8-10 वेळा परत येते. मग कंटाळते म्हणते आता जायचंच राहू दे. आमचं तसंच झालं आहे जीवाचं. असंच करतो आपण, जायचं जायचं म्हणतो कुठे, पुढे त्या देवाला भगवंताला भेटायला. पण मागचं ओढ जे आहे ते आकर्षण खेचून घेत असतं. नदीचा आणि समुद्राचा दृष्टांत अत्यंत खोल आहे. समुद्रासारखा दृष्टांतच खोल आहे समुद्रासारखा. जीव जसा उथळ असतो तसा नदीसारखा आहे. पण जीवानं हा उथळपणा जर सोडून या खोल अशा गंभीर समुद्रामध्ये जर मिक्स झालं तर त्याचं खळखळाटपण आणि त्याचं गढूळपणा, त्याचं नावं आणि त्यांच्या उपाध्या सगळ्या संपून जातील. आपण ही उपाध्या संपून टाकून निरुपाधिक व्हावं आणि त्या निरुपाधिक तत्वाशी एकरूप व्हावं. म्हणून माऊलीने 124 नंबरच्या ओळीमध्ये अत्यंत गंभीर असा दृष्टांत देऊन आपलं तत्त्वज्ञान समोर व्यवस्थित टाकलेलं आहे. हे जाणूनी माते, हे ज्ञानी भक्त जे असतात ते पाहो विसरले मागोते, ते मागचा सगळा संसार विसरून जातात. भूतकाळाबद्दलचं चिंता आणि भूतकाळाबद्दलचं चिंतन आणि भविष्यकाळाबद्दलचं चिंता या दोन्ही गोष्टीतून ते बाहेर पडत असतात. आपली कीर्ती, आपण कमवलेल्या गोष्टी, आपण आपलं शरीर या सगळ्या बाजूतून बाहेर पडणं म्हणजेच मागवता न येणे, विसरले मागवते. पुढे त्यावरती उदाहरण देऊन माऊली सांगता जाता बघा, तैसी अंतःकरण कुहरी जन्मली, जयाची प्रतिती गंगा मज मिनली, तो मी हे काय बोली फार करू. आता माऊली परत शेवट त्याचा करताना काय म्हणतात बघा, त्याप्रमाणे त्या अंतःकरणाच्या गुहेमध्ये उगम पावलेली अंतःकरण कुहरी, कुहरी म्हणजे गुहा. गुहा कशाला शब्द वापरला आहे, अंतःकरणाला. अंतःकरणी अंतःकरण कुहरी जन्मली, जन्मली म्हणजे उगम पावलेली ही कशाची गंगा आहे बघा, प्रतिती गंगा. प्रतिती गंगा म्हणजे ज्ञानरूपी गंगा, प्रतिती गंगा, अनुभवरूपी अप्रोक्ष अनुभूतीची गंगा, प्रतिती गंगा मज मिनली. मज मिनली म्हणजे मला वेळ प्राप्त झाली. आता ही धावणारी नदी कोण आहे तर ही अंतःकरणात जन्माला येते. म्हणजे आपल्या साधनेची सुरुवात ही अंतःकरणातून होत असते. उगम हा अंतःकरणातून होत असतो आणि शेवट जो असतो तो भगवंतापर्यंत जात असतो. म्हणजे अंतःकरण हा जीवच आहे तसा,
आणि त्या जीवाचं रूपांतर तिथंच घडत असतं, त्याची भेट होत असते. मज मिळली म्हणतात. मला मिळली म्हणजे काय, तर ब्रह्मरूपाशी एकरूप झाली. तो जीव जो आहे तो ब्रह्मरूपाशी एकरूप झाला. कुठून जन्मालेला होता, या संसाररूपी अंतःकरणामध्ये. अंतःकरणाच्या गुहेमध्ये त्याचा उगम आहे. या नदीचा उगम, जीवरूपी नदीचा उगम अंतःकरणरूपी गुहेमध्ये होतो. आणि ही अंतःकरणाच्या गुहेमध्ये जन्मलेली ही जीवरूपी नदी जी आहे, ती नदी कुठं जाऊन मिळते, तर ह्या ज्ञानाच्या तयाची प्रतिगंगा मज मिळणारी भगवंताशी एकरूप होऊन, ब्रह्मरूप होऊन काय होते, मिक्स होते. तो मी काय बोली फार करू, तो ज्ञानी भक्त मी आहे. हे बोलणे किती अधिक करू, कशाला बोलू, तो मी, तो नि मी एकच आहोत. हे काय बोली, कशाला बोलू, ते मी एकच आहे नि. म्हणजे जीव ब्रह्मे मना परा हा सिद्धांत, हा उपनिषदांचा सिद्धांत किंवा वेदांचा सिद्धांत माऊली त्या ओवीमधून स्पष्टीकरण करतात. बघा किती सोप्या भाषेमध्ये सिद्धांत सांगितला आहे. बघा, जीव ब्रह्मेव नापरा, किती सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये. दृष्टांत कसला दिला आहे, नदीचा आणि समुद्राचा. आणि इथं म्हणले प्रतिती गंगा. प्रतिती म्हणजे प्रतिती येणं, प्रतिती म्हणजे अनुभव. ही अनुभवाची गंगा आहे, माझ्यापर्यंत येऊन मिसळली, अंतःकरणात जन्मली. माझा पिऊन तो आणि मी काय दोन वेगळे झालो का, कशाला बोलायचं, हे बोलण्यासारखं आहे का, असं माऊली बोलतात. म्हणून भक्ताच्या अंतःकरणरूपी गुहेमध्ये उगम पावलेली ही अनुभूती रूपीची गंगा जी आहे ती मला पिऊन मिळते. आणि या ठिकाणी प्रतिती हा शब्द जो वापरला आहे, अप्रोक्ष अनुभूती आहे म्हणून वर्णन केलेलं आहे. म्हणून वृत्तीचं कार्य विचार केला तर आपली वृत्ती एखाद्या पदार्थावर जात असते. अंतःकरण वृत्ती जी असते ना, म्हणजे मनवृत्ती, चित्तवृत्ती, बुद्धिवृत्ती, अहमवृत्ती, या 4 वृत्ती आहेत अंतःकरणाच्या. अंतःकरण चतुष्ट ज्याला म्हणतात. अंतःकरण चतुष्ट कशाला म्हणतात, तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4ला अंतःकरणाचे 4 भाग मानले जातात. काही जण अंतःकरणी त्यात मानतात आणि 5 भाग समजले जातात, पण त्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. त्यामुळे त्या 3 वृत्ती आहेत, 4 वृत्ती. त्यामुळे वृत्तीचं कार्य काय असतं, केवळ पदार्थाच्यावरलं अज्ञान जे आहे ते दूर करणं. मनोवृत्ती कुठंतरी जाते ना, तिथे जाते आणि तिथं असलेलं अज्ञान जे आहे ते अज्ञान दूर करते. जसा आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये दिवा घेऊन जातो आणि दिवा तो अंधार दूर करतो, परंतु दिवा फक्त अंधार दूर करण्याचं काम करतो, पण दिसायचं जे आहे ते डोळ्यानंच दिसत असतं. डोळ्याने दिसल्याशिवाय दिव्याचा उपयोग होत नाही. म्हणजे अंतःकरण वृत्ती जी आहे ना, एवढंच काम करते, त्याच्या पलीकडे जात नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे, त्याप्रमाणे वृत्ती जी आहे ती अज्ञानाचं फक्त आवरण घालवते आणि तेव्हा पदार्थाचं ज्ञान होतं. परंतु विचार केला तर आपण दुसरा मुद्दा एक शास्त्रानं मांडलेला आहे. बघा, अंतःकरण वृत्ती जेव्हा ती त्या पदार्थावर जाते त्यावेळी अज्ञानाचं आवरण दूर करते. परंतु जसा एखादा दिवा, आपण मगाशी विचार केला, दिवा जसा एखादा अंधार घालवतो, परंतु जर खोलीत अगोदरचाच दिवा असेल तर दुसरा दिवा न्यायची गरज आहे का, नाही. तिथले पदार्थ दिसायसाठी अगोदरच तिथं दिवा, लाईट आहे, प्रकाश आहे, मग बाहेरचा दिवा न्यायची काही गरज आहे. तसं एकदा अंतःकरणवृत्ती झाली की परत अंतःकरणवृत्तीचा उपयोग होत नाही. त्याला वृत्तीव्याप्ती आणि खोलव्याप्ती असे 2 शब्द वापरलेले आहेत. आपण काही खोलात जायचं नाही. आपल्याला अधिक माहिती घ्यायची असेल तर वृत्ती प्रभाकर किंवा विचारसागर या ग्रंथामध्ये आपल्याला आपल्या शंकेचं निरसन होईल अशी स्थिती त्या ठिकाणी वर्णन केलेली आहे. म्हणून खोलीमध्ये जेव्हा दिवा नेला जातो, ज्या खोलीमध्ये अगोदरचाच दिवा आहे त्यामध्ये जसं आत्मरूप पाहण्यामध्ये कोणत्याही वृत्तीची आवश्यकताच लागत नाही. हे जग पाहण्यासाठी गरज लागते, जग पाहण्यासाठी दिवा लागतो, पण दिव्याला पाहण्यासाठी दुसरा दिवा कुठला आणायचा, हा मुद्दा आहे ना. तसं विचार केला आहे की आपण डोळे असावे लागतात, त्यामुळे डोळ्यामुळंच ज्ञान होतं. म्हणून आज माझ्या आत ज्ञान आहे म्हणून मला ते दिसतं, हा मुद्दा आहे. डोळ्याच्या पाठीमागं एक ज्ञानवृत्ती आहे. चक्षु, जे चक्षु आपण म्हणतो त्या चक्षुच्या पाठीमागं ज्ञानवृत्ती आहे. आणि ज्ञानवृत्ती चक्षुवृत्तीला प्रेरणा देते. आणि म्हणून मला चक्षुनं एखादं गोचर होतं, म्हणजे दिसायला लागतं, दृष्टीगोचर होतं. याचं कारण असं आहे की दृष्टीला दिसायला आतमध्ये असणारी ज्ञानवृत्तीच उपयोगाला पडते. परंतु ज्ञानवृत्ती बघायला आणखीन कुठल्या दिव्याची गरज आहे,
नाही कुणाची. त्यामुळं दुसऱ्याला पाहायला आपल्याला दिवा लागेल, पण आपल्यालाच पाहायला आपल्याला दिवा कशाला लागेल? कळलं असेल मला वाटतं यावरून म्हणतात ते प्रतीती गंगा मिळाली. ती प्रतीतीची गंगा जी आहे ना, ती माझ्यापर्यंत आल्यावर ज्ञानाला ज्ञान होतं. वास्तविक वृत्ती नुसती संसाराचं ज्ञान करून देते. अंतःकरण वृत्ती जी असते ती संसाराचं ज्ञान करून देते. परंतु संसाराच्या पलीकडचं ज्ञान घ्यायला आतलं ज्ञान स्वरूपच उपयोगाला पडतं. म्हणजे माझं आत्मस्वरूप जे आहे ते ज्ञानरूपच आहे. त्यामध्ये ज्ञानरूप असल्यामुळं ज्ञानरूप दिव्याला दुसऱ्या एका ज्ञानाची गरज राहत नाही. म्हणून इथं वर्णन करताना म्हणलेलं आहे, आत्मस्वरूप पाहण्यासाठी कोणत्याही वृत्तीची गरज नसते. म्हणून अनुभवरूपी वृत्ती गंगा असं शब्द पडलेला आहे. भगवंत रूपी सागरास मिळते आणि मधुरूप होते. ही अंतःकरणाची गंगा आहे. मगाशी फक्त नदी म्हटली, नदीचा दृष्टांत दिला. आणि ती नदी ही कुठली? दृश्य जगातल्या नदीचा आणि दृश्य जगातल्या सागराचा दृष्टांत दिलेला आहे. पण आता त्याच्या पुढे जाऊन माऊली पुढचा अत्यंत वरचा दृष्टांत आहे बघा तो, जे अंतःकरणाची आता ही गंगा आहे. अंतःकरणरूपी गुहेत जन्मलेली ही वृत्ती जी आहे, ही अनुभवरूपी गंगा जी आहे, ज्ञानरूपी गंगा जी आहे, ती मला येऊन प्राप्त होते. ध्यानातून, समाधीतून, नामातून ही किंवा मिथ्यात्वाच्या निश्चयातून सुद्धा ती वृत्ती संपून जाते. म्हणजे वृत्तीचं लीन होणं हेच ज्ञानवृत्तीचा उदय होतो. अंतःकरण वृत्ती लीन झाली की ज्ञानवृत्ती उदय पावते. आणि त्यामुळं अंतःकरण वृत्ती जोपर्यंत लीन होत नाही तोपर्यंत माझा संसाराशी कायम संबंध राहतो. संसाराशी संबंध आहे, मग अंतःकरणावृत्तीचा उपयोग करावा लागतो. वास्तविक या अंतःकरण वृत्तीला मागची जी ज्ञानाचीच प्रेरणा आहे भगवंताची, म्हणून ती कार्य करत असते. पण अंतःकरण वृत्तीतून जाणण्यापेक्षा ज्ञानवृत्तीनं जाणणं म्हणजे प्रतीतीची गंगा, अनुभवातून त्याला जाणणं, अनुभवातून अप्रोक्ष अनुभूतीतून त्याला त्याच्याशी एकरूप होणं हे महत्त्वाचं आहे असं माऊली सांगतात. म्हणजे तो जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो आणि मी दोन राहत नाही. मग समुद्र आणि नदी वेगळी राहील का? म्हणजे अंतःकरण वृत्ती आणि ज्ञानवृत्ती दोन राहतील का? म्हणजे दृश्य आणि द्रष्टा दोन असतील का? म्हणजे पाहायचं एक दृश्य आणि पाहणारा द्रष्टा असे दोन राहतील का? नाही, कारण दृष्टा त्या दृश्याशी एकरूप झालेला असतो. त्यामुळे दृश्य संपूनच जातं. मग दृश्य संपून गेलं तरी आत ज्ञानवृत्ती तशीच असते. ज्ञान हे होतच असतं, कारण आतच ज्ञान असतं. त्यामुळे ते आत असल्यामुळं ते होतंय असं म्हणायची काही गरज नाही. इथं तेच वर्णन केलेलं आहे. तैशी अंतःकरण कुहरी जन्मली, अंतःकरणाच्या या गुहेमध्ये जन्म पावते. मनाद्वारे, चित्ताद्वारे, बुद्धीद्वारे आणि अहंद्वारे आपण भगवंताकडं जायचं आहे. मग ह्या वृत्ती सगळ्या जेव्हा एकरूप होतात ह्याला भाव म्हटलेले आहेत. हे काया, वाचा, मन, बुद्धी आणि अहंवृत्ती ह्या चारही वृत्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा ह्या वृत्ती भगवंताशी एकरूप होतात. ह्या चारही भावानं शरण ये असं म्हणतात ना. माऊली 18व्या अध्यायामध्ये उभे आहे बघा. अहम वाचा चित्त अंग देवो निया शरणैग महोदधी का गांग रिगाल देशे. परफेक्ट दृष्टांत आहे बघा या ओविषयी अगदी. तो दृष्टांत आहे 18व्या अध्यायातला. मला वाटते 1320 का 19 नंबरची ओवी असावी. 60, 62, 65 नंबरचा श्लोक आहे. त्वमेव शरणं गच्छ. त्या श्लोकावरती माऊलींनी भाष्य केले. ते म्हणतात, तया अहम वाचा चित्त अंग देवो निया शरणैग महोदधी का गांग रिगाले जैसे. मग तयाचिनी प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतु होऊनी स्वानंदे स्वरूपीची रमसी. इथं तेच सांगितलेलं आहे. तुझी अंतःकरण वृत्ती जी आहे अहम वाचा चित्त अंग ही अंतःकरणात जन्मलेली गंगा आहे. कुठली? अहम वाचा चित्त दिले हे निर्माण झाले, पण कुठे गेले तर ते अनुभव घेतला आणि प्रतीती गंगा ही माझ्यापर्यंत आली. म्हणजे सगळं अंतःकरण भगवंताशी एकरूप झाले पाहिजे. आपण मनाने भगवंताशी एकरूप झालो पाहिजे, शरीरानं झालो पाहिजे आणि वाचेनं झालो पाहिजे, जीवानं झालो पाहिजे. या चारही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना त्यावेळी खऱ्या अर्थानं भगवंताची प्रतीक्षा संपून जाते.
रामरक्षामध्ये श्लोक आहे ना, श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी, म्हणजे मनाने शरण जाणं आहे बघा. श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामी, इथं वाचेचा भाव अर्पण करणं आहे. श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामी, या ठिकाणी शरीरभाव अर्पण करणं आहे. आणि श्रीरामचंद्र चरणो शरणम प्रपदे, या ठिकाणी जीव अर्पण करणं म्हणजे आत्मसमर्पण, त्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. ह्या चारही भावाने युक्त होऊन ही अंतःकरणाच्या गुहेत जन्मलेली ही चार भाव, हे चार भाव जन्माला येतात. आणि हे चार भाव म्हणजे अंतःकरणातली गंगा म्हणायची. आणि ती जाऊन कुठं जाऊन मिळाली तर कायेन वाचेन मनसा, मनसेंद्रिय शब्दच आपण वापरतोय. सुमनांजली असते ना शेवटची, जी काय म्हणतोय आपण त्याला, मंत्र पुष्पांजलीमध्ये आहेच, कायेन वाचा मनसेंद्रिय. आणि हे सगळ्याद्वारे बुद्धीद्वारे मी भगवंताशी एकरूप होणं. तू मन हे मीची करी माझी आपद मगनी प्रेमधरी, किंवा येणे हे शरीराचे द्वारे, शरीरातूनच शरीराच्या काय करणे, शरीराचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, हे शरीराचा भाव आहे. मग तू मन हे मत मीच करी माझी या भजनी प्रेम धरी, असं 9व्या अध्यायातली ओवी आपल्याला सांगते. याचा अर्थ मनाने शरण जाणं आहे. आणि पुढे हे म्हणतात ही वाचेनं शरण जाणं, म्हणजे जी जी वाचा आहे, जे जे बोलतो ते माझे आलाप, असं माऊली बोलतात. भगवंताच्या नामाचा उल्लेख उच्चार हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ही वाचेची शरणागता आणि भगवंताला जाऊन मिळणं आहे. आणि जीवानं शेवटी राहिलेला असतो तो बारीक सूक्ष्म अहंकार असतो. एकदा मन गेलं, बुद्धी गेली, चित्त गेलं की राहतो तो सूक्ष्म अहंकार राहतो. पण त्या सूक्ष्म अहंकाराला सारखे प्रेरणा देणारे, त्याला मोठं करणारे मन बुद्धी चित्त राहत नाहीत. त्यामुळे त्याचा आधार तुटल्यामुळे तोही विकलांग होतो. आणि तो मग जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी, आणि त्यांचा अहम आत्मस्वरूपात विलीन होतो. फार सुंदर विचार माऊलींनी मांडलेले आहेत बरं का. म्हणून वरवरती अंतःकरणाची नदी, अंतःकरणाची नदी म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकाराची नदी आहे ती. तिथं जन्मली, तिथं निर्माण होतात चित्तचं चिंतन तिथं चालू असतं, मनाचं धावणं विक्षेप तिथं चालू असतात. हे सगळे तिथं आहेत. मन वाचा, वाचेचं सगळं मन बुद्धी चित्त अहंकार, मन बुद्धी बुद्धीचे सगळी कार्य निर्णय क्षमता तिथं चालू असते अंतःकरणामध्ये. हे सगळं जर गेलं आणि भगवंताशी एकरूप झालं तर तो आणि मी एकच आहोत, असं माऊली म्हणतात. तो मी हे काय बोली फार करू, आता फार कशाला सांगत बसू तुला, कारण अधिक बोलणं काय उपयोगाचं नाही. अंतःकरण संपलं, अंतःकरणातली नदी गुडूप होते, नाहीशी होते. नाहीशी होते म्हणजे अंतःकरणच विलीन होतं. अंतःकरण विलीन झालं की तिथल्या ज्या होणाऱ्या हालचाली ज्या आहेत मनाच्या बुद्धीच्या, ही सगळी प्रतिबिंब नष्ट होतात. अंतःकरणातच पडलेलं प्रतिबिंब असतं ना, जीव हे अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब आहे. मग जी नदी, जी अंतःकरणाची नदी जर त्या समुद्रात जाऊन मिळाली तर ती एकरूप झाली तर अंतःकरण शिल्लक कुठं राहील. मग अंतःकरणाची नदी नसेल तर हे संसाराचं प्रतिबिंब जे त्यामध्ये पडतं, जीवाचं प्रतिबिंब पडतं. जीव म्हणजे संसार, त्या जीवाचं प्रतिबिंब जे त्या नदीमध्ये पडणार ते प्रतिबिंबच पडायचं बंद होतं. माऊलींची उभे 5व्या अध्यायामध्ये आपण पुन्हा पुन्हा घेतो, पुन्हा पुन्हा चिंतन करण्यासारखे आहे ते. की ती काय म्हणतात, जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट पाटे, तेथे मग जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही, तैसे मन हे मुदल जाय मग अहम भावाधिक के आहे. हे अनुभवितो म्हणतात ते. मला सगळी ओवी आठवत नाही, बघा तिथं जाऊन किती 5व्या अध्यायामध्ये ओव्या आहे. जेथे हे संसार चित्र उमटे अशी सुरुवात आहे त्याची. 2 ओव्या अगदी परफेक्ट आहेत बघा. इथं आपल्याला लागू पडल्या म्हणून आपण घेतलेल्या आहेत. अंतःकरणाचा जेव्हा पडदा फाटतो ना, अंतःकरणाची सरोवर आटते ना, त्यावेळी प्रतिमा संपून जातात. अंतःकरणाच्या पडद्यावर असलेले चलचित्र जी आहेत ती चित्र, संसाराची चित्र संपून जातात. संसाराची चित्र संपणं म्हणजे भगवंताशी एकरूप होणं. ती प्रतिती गंगा काय होते, मज मिनली म्हणतात. मग भगवंताशिवाय ती कुठं जाईल सांगा बघू. जीवाला दुसरं राहण्याचं ठिकाण आहे काय. जीव चुकून हा संसारामध्ये रममान होतो
आणि चुकून आहे हा कटकट आहे ओकटे मृत्यू लोकटी जे उपराटे अर्जुना जरी अवचटे जन्मराशी. तू माऊली बोलतात 9व्या अध्यायामध्ये अवचटे जन्मराशी. अवचटे म्हणजे अचानकपणे जीवाचा जन्म झालेला आहे. या जीवाचा जन्म हे अचानक आहे, काल्पनिक आहे. या काल्पनिक जीवाला अशा वास्तव अशा ब्रह्मस्वरूपाशी एकरूप करावं लागतं. त्यावेळी कल्पना संपून जातात. मन हे मोदलच आहे. मग अहमभाव अधिक केर आहे. कशाला अहमभाव शब्द राहतात सांगा. अहमभावाधिक म्हणजे अधिक म्हणजे मन बुद्धी चित्त काय राहतील कसे राहतील बघू सांगा. जिथं हे संसार चित्र उमटे तो मनरूप पटपाटे. मनाच्या सगळ्याच क्रिया जे सगळ्या गेलेल्या आहेत तिथं चित्रच उमटायचं बंद होतं आणि ती गंगा जी आहे ती गंगा त्याच्याशी एकरूप होते. म्हणून अनुभवरूपी वृत्ती गंगा जी आहे ती भगवंत रूपी सागराला जाऊन मिळते आणि प्रतिबिंब संपून जातात. प्रतिबिंबामध्येच आपण अडकलेलो आहे. प्रतिबिंबांना खरं मानतो. जीव हे सुद्धा प्रतिबिंब आहे पण ते कल्पनेचंच आहे ना. मग कल्पनेचं आहे तर बुद्धीत उमटलेल्या कल्पनेतलं प्रतिबिंब जे आहे तर बुद्धी जेव्हा लीन होते तेव्हा त्या कल्पनासुद्धा निघून जातात. एखादा कवडसा जो एखादा घरामध्ये पडलेला असतो ना किरणाचा सूर्याचा कवडसा पडलेला असतो. जेव्हा ते छिद्र मुजवलं जातं तेव्हा कवडसा निघून जातो. कवडसाचा काही संबंध नाही. असे कवडसे खूप निर्माण होतात. आपण नदीच्या काठाला उभा राहिलेला एखादा पुरुष सुद्धा आपलंच प्रतिबिंब नदीत पाहताना ते खरं आहे असं कधी समजत नाही. त्याचं हलणं डुलणं आपल्याशी लावून घेत नाही तो. पण तरीसुद्धा आपण मात्र खऱ्या संसारामध्ये असं मात्र आता आपल्या संसारामध्ये करतो की मी माझं प्रतिबिंब रूपानं जगतो आहे. माझा जीव हे प्रतिबिंब आहे. या प्रतिबिंबानं कधीतरी त्या बिंबाशी एकरूप व्हावं ना. मग बिंबाशी एकरूप व्हायचं असेल तर मधलं जे निर्माण होणारं जी उपाधी आहे ती उपाधी काढायला पाहिजे. आरशात मी पाहतो आणि आरशात माझं प्रतिबिंब दिसतं. प्रतिबिंब निर्माण का होतं तर उपाधीमध्ये होतं. पाणी नसतं तर प्रतिबिंब दिसलं नसतं. आरसा नसता तर प्रतिबिंब दिसलं नसतं. आरसा आणि पाणी ही त्याच्या उपाधी आहे आणि त्या उपाधीमुळे प्रतिबिंब दिसतात आणि त्या उपाधीलाच आपण खरं मानतो. मी खरा आहे, मी बाप आहे, मी मुलगा आहे, मी बायको आहे आणि मी पती आहे म्हणून मी रडतो. पतीपणाचं दुःख भोगतो आणि पत्नीपणाच्या व्यथा अनुभवत असतो. याला कारण आहे मी माझी नाती जी आहे ती खरी मानली. माझा जन्म जो आहे तो खरा मानला आणि ह्यामुळं होतंय काय मृत्यू पण खरा वाटायला लागतो. यामुळं माझा संयोग जो आहे तो खरा मानला त्यामुळे वियोगसुद्धा खरा वाटायला लागतो. म्हणून दोन्ही संयोग वियोगातून माझा संयोग कधी झालाच नाही म्हणजे वियोग होतच नाही ना. मी जन्मालाच आलो नाही मग मी मरेन कसा. हे संयोग म्हणजे जन्माला येणं, वियोग म्हणजे मृत्यू पावणं. माझा संयोगच नाही आहे कारण मी जन्मालाच आलो नाही. मी जन्माला येतच नाही असा मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा आचार्य आपल्याला बोलून दाखवतात. याचा विचार या प्रतिती गंगेमध्ये करणं फार गरजेचं आहे ना. अंतःकरणाच्या गुहेमध्ये हे भाव उमटतात ना हे भाव भगवंताशी एकरूप करावेत. माझ्या मनाला लागो छंद नित्य गोविंद गोविंद या मनाला भगवंताशी जोडून घ्यावं. ते फार लवकर जवळी करतं हां. मनाला जशी एखादी गोडी आपण लावून देतो ना तसं ते मन त्याच्याशी होत असतं. या शरीराला कधीच अमर समजू नये. हे नाशवंत आहे पण याला मूल्य आहे. हे मूल्य असं आहे की या शरीराच्याच द्वाराला मला शरीरानं जन्माला येणं आपण थांबवता येतं. त्यामुळे या शरीराचा वापर हा भाव शरीर भाव जो आहे कायाभाव हा भगवंताच्या चरणी सेवेसाठी लावावा. हा अहमभावसुद्धा जो मी म्हणतो तो शुद्ध मी कोण आहे त्याचा शोध घ्यावा आणि चित्तानं चिंतन जे आहे ते भगवंताच्या अनुसंधानामध्ये चित्तानं राहावं. बुद्धीनं त्याचाच पारायण करावं सतत. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एकाकीशी राजे सकळ सिद्धी. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभे. ही बुद्धी हरिजप करणारी असली पाहिजे. आणि जेव्हा अशी बुद्धी हे चित्त हे काया हा जीव हे मन हे वाचा हे सगळे जेव्हा भाव अंतःकरणाची गंगा आहे आणि ही अंतःकरणाची गंगा तिथं जन्मते. ही जन्मलेल्या गंगेनं जर ठरवलं संसारात यायचं की भगवत रूपी समुद्राला जाऊन मिळायचं. परत संसारात मागवते शब्द विचार मागच्या ओळीत गेला आहे बघा. तो मागं परत संसारामध्ये यायचं की पुन्हा संसाराला तिलांजली देऊन जन्ममृत्यूच्या येजाऱ्या संपवायच्या. काहीतरी ठरवता येतं आणि ठरवणं आहे पुढं आहे त्याचं वर्णन आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहणार आहोत. इथं ते वर्णन आलं म्हणून थोडासा विस्तार झाला बरं काय. पण विस्तार जरी असला तरी आपल्या चिंतनासाठी गरजेचं आहे. आपण खूप आणि चिंतन याच्यावरती करा. या अंतःकरणाची गंगा म्हणजे काय जरा समजून घ्या.
हिला प्रतीतीच आली पाहिजे आणि प्रतीती येणं म्हणजे त्याची अनुभूतीच यावी लागते. कुणाची अनुभूती? या अंतःकरण फार जवळ आहे आत्म्याच्या. शरीर तेवढं जवळ नाही, इंद्रिय तेवढं जवळ नाही, तुमची संपत्तीने ऐश्वर तेवढं जवळ नाही आहे, माझं घर तेवढं देवाच्या जवळ नाही जेवढा जवळ मी आहे. पण मी जवळ असताना मीच का देवाला देत नाही? मी दुसरं कशाला सगळं जड जड द्यायला लागतो, त्याच्या बदलाला अर्थार्थीसारखा काहीतरी मागत फिरत असतो. म्हणजे अर्थार्थीच्या झोळ्या येतात, त्या झोळ्या घेऊन करतो. ज्ञानाकडे काही नाही, ज्ञानी रिकाम आहे. सडा शब्द वापरला आहे मागच्या वेळा. सडा म्हणजे सगळं टाकून दिलेलं असतं. पुढानी शब्द आलेला आहे तो. सडा म्हणजे अगदी मोकळा झालेला असतो. अपरिग्रहत्व सगळं संग्रहवृत्ती संपून गेलेली असते. संग्रह मनात असतो, संग्रह बुद्धीत असतो. संग्रह घरात फार कमी असतो. घरातला सगळा संग्रह परत बुद्धीत असतो. बुद्धी एक नवीन तिजोरी आहे, अंतःकरण एक दुसरी तिजोरी आहे. त्या तिजोरीमध्ये आपलं सगळं साहित्य आपण ठेवतो. घरातल्या तिजोरीमध्ये कपडे आणि दागिने नुसते बसतात. आपल्या अंतःकरणाच्या तिजोरीमध्ये आपलं घर, आपली शेती, आपले प्लॉट, आपली पोरं बाळं, मित्रमंडळ सगळीजण असतात. ह्यांना रिकामी करायला पाहिजे ती तिजोरी. एकदा रिकामी केली ना ती एकरूप होते. मग कशी होती ही अंतःकरणाची गंगा? त्या भगवंत रूपी समुद्राला जाऊन मिळते आणि परत मागोती येत नाही. आणि मागोती जरी यायचं झालं तर काहीतरी कारणानं येत. अवतारांच्या स्वरूपामध्ये तुकोबा आले मागोते परत आले. आम्ही वैकुंठवासी आलो याच्या कारणाशी. बोलिले ऋषी ते साच भावे वर्तावया. ऋषीमुनींनी सांगितलेलं तुम्हाला अक्कल नाही, करणार नाही, ते सांगायसाठी आम्ही परत आलो असं तुकोबा बोलतात. खरंच त्यांचं मन त्यांचं ऐकलं पाहिजे. त्यांना परत यायला लावलं आपण. ते परत का आले तर त्यांना आम्ही परत यायला लावलं असा विचार आहे. आमच्या सद्गुरूंना मी एकदा विचारलं होतं जाता जाता आपला स्वतःचा अनुभव म्हणून, की म्हटलं या या एका जन्मामध्ये आम्हाला मुक्ती नाही मिळाली तर पुढच्या जन्मामध्ये तुम्ही पण जन्माला येणार काय आम्हाला मुक्ती द्यायसाठी? पण सद्गुरू तर तू एक असते ना सारखं. मग ते हसल्याने म्हणले अरे चांगले व्यापारी पद्धतीने बोलतोस हां तू. का व्यापारी पद्धतीने बोलतो? म्हणजे तुझ्यासाठी मी परत जन्माला येऊ काय? आपण तसंच करत असतो. हे सगळे संत जे आहेत ना हे परत जन्माला येतात. त्यांना जन्माला यायला भाग पाडतोय आपण. भाग पाडतोय कशाबद्दल? आम्ही सुधारलेलोच नसतो ना. आणि ते सुधारण्यासाठी त्यांना सांगण्यासाठी परत परत यावं लागतं. आणि हे विचारित आहे पुन्हा माझी अंतःकरणाची गंगा जर समुद्रात मिळली ना तर मी कशाला परत येईन? माझा जन्मच नाही ना. माझा जन्म घेणे लागे ह्या वासनेच्या संगे. वासनेमुळे मला जन्म घ्यावा लागतो. ही प्रवृत्ती गंगा जी आहे ना ही प्रवृत्ती गंगा म्हणजे अंतःकरणाची प्रवृत्ती गंगा. आणि प्रवृत्ती गंगा हे निवृत्ती सागरामध्येच मिसळली पाहिजे. पण आपण तसं काही करत नाही. परत प्रवृत्तीमध्ये येतो, परत प्रवृत्ती करतो, परत संसार करतो. संसार करायचा, मोडायचा, परत करायचा. पोरं कशी घरं बांधतात, उजळतात आणि बांधतात. माझं घर परत येतात, परत बांधतात. सुट्टीच्या दिवशी ह्या रविवारी बांधायचं, पुढच्या रविवारीने बांधायचं, त्याच्या पुढच्या रविवारी. तर प्रत्येक वेळी माझं म्हणायचं. तसं ह्या जन्मात यायचं, परत बांधायचं, माझं म्हणायचं. मरायचं, परत जन्माला यायचं आणि घरं बांधायचं आणि माझं म्हणायचं. या सगळ्या ह्या प्रवृत्ती गंगेची रूपांतर निवृत्ती गंगेमध्ये झालं फार गरजेचं आहे. म्हणून माऊली म्हणतात की तैशी अंतःकरण कुहुरी जन्मली जयाची प्रतिती गंगा मज मिनली. तो मी हे काय बोली फार करू. तो आणि मी त्याच्या दोघांमध्ये फरक काय राहायला सांगा बघू. कसा फरक राहील सांगा? पाणी पाण्याशी एकरूप होतं ना होणार. ते कुठं दुसरं वेगळं पदार्थ राहणार आहे, काढून दाखवत सुद्धा येत नाही. जसं मीठ जे आहे ते समुद्रामध्ये समजा जर पडलं मिठाचा एखादा खडा तर तो समुद्राचं रूपांतर आहे ना. तो तयार कुठनं झाला होता? तो मिठाचा खडा समुद्रातच तयार झाला होता. आता समुद्रात पडल्यावर त्याचं अस्तित्व कसं दुसऱ्या दृष्टीने प्रकट करीत तो? प्रकट होणारच नाही. म्हणून तो समुद्ररूप जसा होतो तसा हा ज्ञानी भक्त जो आहे तो माझ्याशी एकरूप झाला की तो काय होत नाही, पारत मागवता येत नाही. तो आणि मी एकच होतो. त्यामुळं जन्म घेणं संपून जातं. जन्म घेणं संपल्यामुळं मरण्याच्या यातना पण भोगाव्या लागत नाही. जन्म नसल्यामुळं शरीर नसतं, शरीर नसल्यामुळं नाती नसतात, शरीर नसल्यामुळं व्याधी नसते, शरीर नसलं की काम करायला लागत नाही. काय किती सुख आहे बघा. मजा आहे ना. शरीर नसलं की मजा केवढी आहे बघा. ह्यांच्याशी भांडत बसायला लागते सारखं सारखं. शरीर आहे म्हणूनच ना नातलं का शरीर आहे म्हणून नातलं का तयार झाले आहेत. नातलं काय म्हणून त्यांचं काहीतरी सुखदुःखात मलाही सुखदुःख मानावी लागतात. रडावं लागतं, हसावं लागतं. जर जन्म संपला
तर मी परत जन्माला जर नाही आलो तर ही कसली सुखदुःख कशाला. एकूण आनंदाचा डोह, आनंदाचं तरंग, हे फक्त आनंदाची अंग, आनंद भोगतो तो. हा आनंदरूपी जो असणारा जो संत आहेत, हे जीवनमुक्त ज्ञानी भक्त जे आहेत, हे भक्त ह्या प्रतिगंगेचा अनुभव घेत असतात. अप्रोक्ष अनुभूती त्यांना साक्षात्कार होतो. साक्षात्कार झाल्या होतं सहज समाधी. तुका म्हणे उपाधी गेली त्यांची. तुकाराम महाराज या 12 अभंग जे आहेत ना, मागच्या वेळा एकदा बोललो होतो, 12 अभंग साखळीचे आहेत ना, साखळीचे अभंग त्यांना म्हणतात. निर्वाण त्यांचं झाल्यानंतर तुकोबानी म्हणे ते स्वर्गलोकीहून आले हे अभंग, धाडे रे सांगत तुम्हाला लागे, असं तुकोबा त्या अभंगामध्ये बोललेले आहेत. त्या अभंगाचं जरासं चिंतन 12 अभंगाचं करावं. फार सुंदर आहे. त्यातलाच तुकडा आहे बघा, की साक्षात्कार झाली या सहज समाधी. तुका म्हणे उपाधी गेली त्यांची उपाधी, तोची धन्य झाला. किती सुंदर वर्णन तुकोबा करतात, की ज्यावेळी उपाध्या संपतात ना, त्यावेळी एकरूप होतात. हे एक डबकं ते एक डबकं असं होत नाही. एकदा लोट आला पाण्याचा ना, त्या पाण्याच्या लोटाबरोबर सगळी डबकी त्या पाण्याच्या लोटात त्या लाटेबरोबर एकसारखी तशीच होतात, वेगवेगळी दाखवता येत नाहीत. आणि म्हणून म्हणलेलं आहे, तैशी अंतकरण पोहळी जन्मली, जयाची प्रतिती गंगा मज मिनली, तो मी हे काय बोली फार करू, एरवी ज्ञानी आजो म्हणजे तो चैतन्यची केवळ माझे. आता मोठा सिद्धांत सांगतात. काय म्हणतात? युक्तात्मा काय, ज्ञानी त्वात्मेव मे मतम, हा श्लोकातला शब्द आहे ना, त्यावरची ओळ आहे बघा. ज्ञानी त्वात्मेव मे मतम, ज्ञानी हा माझं आत्मा आहे, चैतन्य आहे. ज्ञानी भक्त ज्याला म्हणतात, तो केवळ माझं चैतन्य आहे. हे न म्हणावे, काय कशाला बोलावं. हे सगळं फॉर्मल बोलणं आहे, औपचारिक बोलणं. हे म्हणतात हे न म्हणावे, पर काय केले न बोलणे बोलो, पर काय करू, काय करावं. बोलण्यासारखं देखील मी तुझ्याशीच बोलत आहे ना, बोलण्यासारखं नाही तरी बोलावंसं वाटतं, सांगावंसं वाटतं, म्हणून बोलतो. ते मी कसे वेगळे राहावं. तो माझा आत्मा आहे. जर माझ्याशी एकरूप झाला तर तो माझा आत्मा आहे. आता दोन्हीचा त्या श्लोकाचा शेवट बरोबर या ओळीमध्ये केलेला आहे बघा, की अस्तिता संयुक्त आत्मा वामे वाणुत्तमाम गती. मग त्याला दुसरी गती कुठली असेल का सांगा बघू. त्याला दुसरी गतीच असणार नाही. त्यामुळे ते माऊली बोलतात, की परत जे आहे ते परत येणं त्याला संपून जातं. त्यामुळं ज्ञानी हा माझे चैतन्य आहे. पण औपचारिकपणे जरी बोलत असलो तरी खरं आहे, तो माझा जीव की प्राण आहे हे शब्दात सांगता येत नाही. तो माझा जीव आहे, तो माझा प्राण आहे. ज्ञानी माझा आत्मा आहे, कारण तो सदा सर्व काळ माझ्या स्वरूपाचंच ग्रहण करत असतो, सदा सर्व काळ माझ्या अनुसंधानामध्ये असतो. त्याचं प्रपंचाचं अनुसंधान संपलेलं असतं, त्यामुळे तो माझ्याशी एकरूप झालेला असतो. त्यामुळे ज्ञानाशिवाय स्वरूप आणि प्रपंचाचं मिथ्यात्व कधीच कळणार नाही. हे ज्ञान असेल तरच स्वरूप कळेल, ज्ञान असेल तरच प्रपंचाचं मिथ्यात्व कळेल. म्हणून त्या ज्ञानी पुरुषाचं, ज्ञानी महात्म्याचं आत्मानुसंधान सुटत नाही कधी. म्हणून त्याचं सुटत असल्यामुळं नेहमी अनुसंधानामध्ये असतात. म्हणून त्यानंच खऱ्या अर्थानं भगवंताला जाणलेलं असतं असं म्हणायला पाहिजे. राधा आणि कृष्णाचं बोलणं एक संवाद सांगितलेला आहे, की राधा म्हणते मी दिवसातून 10 वेळा म्हणते कृष्ण माझा आहे, कृष्ण माझा आहे, कृष्ण माझा आहे. तू एकदा सुद्धा म्हणत नाहीस की राधा माझी आहे. मी 10 वेळा म्हणतोय कृष्ण माझा आहे. त्या कृष्ण हसून म्हणतात, राधा तू माझी आहेस असं कसं म्हणू मी, कारण राधा म्हणजेच मीच आहे. किती सुंदर डायलॉग आहेत बघा हे. राधा तू आणि मी एकच आहो, मग तू माझी आहेस असं कसं म्हणू. माझं म्हणायला दुजेपण पाहिजे ना. दुजेपण म्हणजे दुजेपण निमाले, जेव्हा दुजेपण संपून जातं तेव्हा माझं कसं राहील सांगा. द्वंद्व शिल्लकच राहत नाही. द्वैत असेल ना त्यावेळी माझं असतं. द्वैत संपलं, राधा आणि कृष्ण एकच आहेत. तू ही कृष्ण माझा आहे असं म्हणू नकोस, कारण मीच कृष्ण आहे असं म्हणत जा. अहम ब्रह्मास्मी म्हण. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी देह म्हणू नकोस, कारण देह माझा आहे. माझा आहे ना, तो माझा आहे म्हणजे माझ्यापेक्षा बाजूला आहे. माझा आहे देह मंजराचं शहाणपण आहे. पण खरं म्हणायला गेलं तर ते देह माझा तरी कशाला म्हणतोस, जीव माझा तरी कशाला म्हणतोस. अरे तूच आहेस तो देव माझा असं म्हणू नकोस. यासाठी वर्णन करील तरी तयाचा आगा मज मोह.
माऊलींचे गोवे 12व्या अध्यायामध्ये तरी तया जागा मजमोह काय सांगतो पडिया तो असे जीव जीव माझे नेतो, माझा जीवाचा जीव तो आहे म्हणतात माऊली. काय वर्णन केलेलं आहे बघा ज्ञानी पुरुषाचं 12व्या अध्यायामध्ये. कारण तो युक्तात्मा झालेला असतो, युक्त जेवढा आहे असं अंतःकरण त्याचं झालेलं असतं आणि तो भगवंताशी एकरूप झालेला असतो. त्याला काय मिळवायचं शिल्लक राहील सांगा बघू. जो भगवंताशी एकरूप झाला त्याला दुजे पण काही शिल्लक राहणार आहे का. राधाकृष्णाचा संवाद असाच संवाद आपला भगवंताचा आणि आपला व्हावा, तेव्हाच खऱ्या अर्थानं म्हणजे ते ब्रह्म मीच आहे असं वाटलं पाहिजे. अगोदर वाटते ना देव माझा आहे, इथं देव माझा आहे याचं सुरुवात असू दे, पण देव आणि मी एकच आहोत. देव माझा आहे, मी देवाचा आहे आणि देव आणि मी एकच आहोत. 3 टप्प्यावरची आपली साधना संपून जाते. देव माझा आहे ही साधनेची सुरुवात आहे, मी देवाचा आहे ही मध्यवता आहे की जिथं पूर्ण विक्षेप गेलेला असतो. आणि देव आणि मी एकच आहोत इथं सत्वपण सुद्धा गुण संपून जातो आणि तिची एकरूपता घडत असते. म्हणून माऊली म्हणतात एरवी ज्ञानी हा जो म्हणजे तो चैतन्यची केवळ माझं चैतन्यच आहे ते. त्यामुळे त्याच्याच बोलण्यासाठी काही गोष्टी खऱ्या करण्यासाठी मला काहीतरी उलटं पालटं या निसर्गामध्ये बदलसुद्धा करावे लागतात. बाळूमामा म्हणायचे पाऊस का पडत नाही, ते पावसा हे त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे. सगळीकडे उन्हाच्या झळा पडत होत्या आणि अचानकपणे पावसाला सुरुवात झाली म्हणून सांगितलेलं आहे. बाळूमामा म्हटले, लोक म्हणायचे बाळूमामा म्हटले म्हणून. पण बाळूमामा हे बाळूमामा म्हणजे त्यांचं चैतन्य आहे ना, ते दोघं काही वेगळे आहेत पण भगवंतच आहेत ते त्यांच्या मुखातून बोलणारे. म्हणून चैतन्य शब्द त्यासाठी वापरलेला आहे. ज्ञानी माणसाच्या मुखातून भगवंत बोलत असतो, त्यामुळे त्यांची वाचा अपौरुषेय असते. अपौरुषेय म्हणजे त्याला जरी ते पुरुष किंवा स्त्री असतील तरी त्यांना पुरुष स्त्री म्हटलं जात नाही, तर त्यांची ही वाणी जी आहे ही वाणी भगवंताची वाणी असते. या सगळ्याचा विचार माऊलीने फक्त ज्ञानी भक्त किती श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी दिलेला आहे. हा श्लोकच तसा सांगतो ना, ज्ञानीत्मात्मेव मे मतम किंवा अस्तितासही युक्तात्मा मामे मानुत्तमाम गतीम. त्याला दुसरी कुठली गती प्राप्त होईल, माझ्या ठिकाणी एकदा स्थिर झालेला असतो त्याला उत्तम गती म्हणून मी स्वीकारलेलं असतं, मीच त्याला पकडलेलं असतं. आणि त्यामुळं उदाहरण म्हणून शब्द वापरला त्या इतर भक्तांसाठी वापरलेला. पण ज्ञानी शब्दाचं वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. माऊलींना सुद्धा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. याच विचार वर्णनातून आपण आजच्या या चिंतनाला विराम घेतो. हा श्लोक आता आपण 18 नंबरच्या श्लोकावरचं निरूपण माऊलींचं आता संपलेलं आहे. 126 नंबरच्या ओळीपर्यंत आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.